आली 7वी 8वी मध्ये. 8वी मध्ये तर घरी इमर्जन्सी लागून गेली होती. कित्येकांच्या घरी केबल कनेक्शन कट झाले होते. बरोबर की नाही? काकांकडे मामाकडे जायचे, बर्थडे बिड्डे बिलकुल जायचं नाही. आता मॅट्रिक आलंय. मॅट्रिक केव्हापासून आलं? आपल्याकडे 8वी पासून मॅट्रिक येते की बघा. त्याचं सावड जे आहे ना ते 8वी पासून पूर्ण फिल्ड लागतं. पण संस्कृत येत नाही का, त्याचा क्लास लावा. हे येत नाही का, इतिहासचा पण क्लास लावून टाकतात. याचा क्लास, सगळ्याचा क्लास लावून टाकतात. आम्हाला तर कधी कधी घाबरायला होतं की एकही विषयाचा क्लास नाही लावला, पूर्ण आयुष्यामध्ये काही चूक तर नाही झाली असं वाटतं. सगळ्याचा क्लास लावून टाकतात आणि पूर्ण सगळं असं इमर्जन्सी पूर्ण क्रिएट होते. आणि मग 9वीचा उन्हाळा, 9वी आणि 10वी मधला उन्हाळा, लास्ट वॅकेशन, म्हणजे वॅकेशन नॉट फॉर वॅकेशन, लास्ट वॅकेशन जिथे सेल्फ स्टडी करायला, आणखी अभ्यास करायला जागा, स्पेस आहे. सगळं जग अभ्यास करत आहे, सगळे पुढे जातील, मी मागे राहून जाईल. या प्रेशरमध्ये अभ्यास करतो, आणि अभ्यास करत 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 10वीचा मार्च मध्ये परीक्षा आहे आणि तो जानेवारी महिना येतो. आवश्यकतेपेक्षा जास्त मान सगळं जग आपल्याला देत असतो. म्हणजे तेव्हाची गोष्ट सांगतो. सगळे जगातले आपल्याला मान देणारे सगळे त्यांच्या वयात मॅट्रिक झालेलेच असतात. पण आपण मॅट्रिक आता होतो याचा कॉग्निजन्स घेऊन एक्स्ट्राऑर्डिनरी सपोर्ट आपल्याला देतात, सहानुभूती देतात, मोटिवेट करतात, प्रेरणा देतात, तुम्हाला पूर्ण पंपिंग करतात. असं वाटतं की आपण खूप जगाच्या वरच्या कुठल्या तरी हिस्स्यात पोहोचलोय का काय. आणि जानेवारी महिन्यामध्ये दडपण यायला लागतो. मग मुलगा म्हणतो, आई पहिली मेरिट आली तुझ्याकडे उद्देशून नाही म्हणत आहे मी. आई मला खूप छान मार्क मिळवायचे. अरे मग तू काय विचार करतो? आम्ही आई वडील तेच विचार करतोय, तू छान मार्क मिळव, आम्ही तुझे मागे, तू कर प्रयत्न, तुला काय. नाही आई मला जबरदस्त मार्क मिळवायचे. अरे पण मिळव ना मार्क, त्यात काय हरकत आहे, तू सांग. मला मेरिट मध्ये यायचा पहिल्या पास मध्ये. अरे अरे खूप छान गोष्ट आहे, कर ना. म्हणून मला ड्रॉप घ्यावा असं वाटतोय. म्हणजे कसं आहे, या 2 महिन्यात ते होणार नाही, कारण आपली आतापर्यंतची प्रिपरेशन माहिती आहे आपल्याला कुठपर्यंत आहे. म्हणून तर 2 महिन्यात काय होणार नाही. तर मी 1 वर्ष ड्रॉप घेऊन मग मी 3 मारून दाखवतो. तेव्हाचं वय पण नसतं, आपल्याला कोणी ऐकत नाही. आईवडील म्हणा चुपच, ड्रॉपिंग काही करणार नाही, जे मिळाले ते मिळाले मार्क, तुला तुझी जी लायकी असेल तसे मार्क भेटेल. आई वडील वगैरे सगळे लायकी करतो, मग आपलं थोडंसं गडबडल्यासारखं होतं. पण आता असं असतं ना की आता समोर आलाय, त्याला आपल्याला सामोरं जाणं भाग आहे. दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा, दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा, जीवन अगर जहर है तो 2 महिने करायचा अभ्यास. आणि मग 10वीची परीक्षा. मग पहिला पेपर देऊन घरी आल्याबरोबर आई वडील, अरे कसा गेला पेपर, काय गेला? आई झाला पेपर. म्हणजे आनंद कशाचा आहे? पेपर झाल्याचा आनंद जास्त आहे. पेपर मध्ये काय काय परफॉर्म केलं, त्याची चिकित्सा केली आईने, कळलं 2-3 प्रश्न चुकले आहे, तर पूर्ण फ्रस्ट्रेशन, त्याचा सावड उद्याच्या पेपर पडेल. आई ते पहा, मला की नाही असे एकदा डिस्कस करशील ना, माझ्या उद्याच्या पेपर परिणाम पडेल. आई म्हणजे बरोबर राहू दे आता नाही करू, आपण नंतर करू डिस्कस. असं करून तेव्हा रिलीफ येतो. असं करत 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 शेवटचा दिवस येतो ना 10वी मध्ये पेपरचा. मग त्या दिवशी पेपरवरून आल्यानंतर घरी जायची अजिबात घाई नसते. मग ताबडतोब आपण जातो. मग आपल्याला जे जे आतापर्यंत खायला आपल्याला आई वडिलांनी मना केलं असतं सगळं निपटतो. पहिल्यांदा आपण आईस्क्रीम खातो, मग पाणीपुरी खातो, मग वडापाव खातो. जे जे नाही म्हटलं असेल, हे आंबट आहे, हे चिंच, ते काही चालत नाही. आता संपलंय, 10वीचा शेवटचा पेपर झालेला, आता काय प्रॉब्लेम आहे. आणि घरी जायची काळजी, ते घरचे काळजी करतात, शेवटचा पेपर त्याला आला नाही, मग आपण घरी जातो. पेपर कसा गेला? आई झाला, पेपर गेला, याचा केवढा आनंद असतो बघा. आणि मग रिझल्टच्या 4-5 दिवस आधी कोणीतरी काका मामा येतात. अरे राजेश, तुझा रोल नंबर दे बरं, बोर्डात म्हणजे कोणी आहे ओळखी. अशा वेळेला नेमका रोल नंबर आठवत नाही, कुठे ठेवला, कंपास मध्ये कुठे ठेवलं काय आठवत नाही पार त्याच्याबद्दल. कारण असं वाटतं की आपल्या अब्रूचे झेंदावडे आधी कशाला काढायचे, जेव्हा दिवस येईल जे व्हायचं होईल. आणि मग तिथे एक दिवशी रिझल्ट येतो, त्याच्यावर कयामत का दिन, एक दिवशी येणारच आहे ना, रिझल्टचा दिवस लागतो. आणि रिझल्टचा दिवस लागल्यानंतर आपला काहीतरी मार्क भेटतो, 65% मार्क मिळाला 10वी. आणि मग आईची बुलेट चालवते. वर्षभराबद्दल तुला सांगत होती, पहिले पात्र सांगत होती, माझा आई अक्कल आहे, बुद्धी आहे, पण काम नाही करायचं, बघा घे 65. असं अचानक वाटायला लागतं की आता माझा कोणाला चेहरा तोंड दाखवण्याला राहिला नाही. काय 65% मार्क कोणाला तोंड दाखवणार, काहीच शक्य नाही. मग शेजारच्या काका, अरे राजेश 10वीचा रिझल्ट लागला? हो लागला. किती मिळाले? आणि शब्द निघत नाही तोंडात, कारण आता आईने सांगितलं असतं 65 म्हणजे बदनामीचा विषय आहे म्हणून. आणि मला नाही, आई वडिलांना कुठे तोंड दाखवायला जागा नाही, अशी पोझिशन आहे. अशामध्ये आपण थोडंसं सिरियसचं भान ठेवायला पाहिजे. आपण म्हणतो काका 65% मार्क पडला, असं हळू आवाज मी सांगतो.
काका एक म्हणला, अरे वा राजेश, फर्स्ट क्लास. आणि अचानक वाटलं लागतं, अरे आईला कळतच नाही भाऊ ते फर्स्ट क्लास आहे. हे पेढे वाटण्याची गोष्ट आहे ना, आई मला इथे पूर्ण दिली, म्हणजे मातम फायदून दिला पूर्ण. आणि असं जगावर विश्वास उडून जातो की अरे एवढा फर्स्ट क्लास तुमचा मुलगा आहे, तुम्ही काय त्याला हे करता. म्हणजे तेव्हा कळत नसतं 65% म्हणजे नेमके कसे मार्क आहेत ते. पण आपण जग कौतुक करताना म्हणजे चांगले आहे आणि जग कोसताना म्हणजे चांगले आहे. म्हणून आई वडिलांनी मुलाला किती यश मिळालं तर कोणत्याच अँगलनी कधीच कोसू नये. काय एक निगेटिव्हिटी आपण घरातच जनरेट करतो आणि त्याच्यावर झोपवतो. असं म्हणतात की वेन यू आर इटिंग, वेन यू आर हॅव्हिंग अ मील, नेव्हर कर्स इट. यू कॅन ऑलवेज ऍस्पायर टू हॅव बेटर डिनर. तुम्ही संध्याकाळी मला आणखी चांगलं जेवण प्राप्त होईल अशी इच्छा आकांक्षा ठेवू शकता ना, पण आता खाताय आणि त्याला कर्स करताय. मग कर्स करताय तर खाऊ नका आणि खाताय तर कर्स करू नका. पण होतं काय आपलं जनरली, आपण ते खातही राहतो. कर्स गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करणारे आयुष्यभर गव्हर्नमेंट, आपण सोडा नोकरी. नोकरी सोडताय, नोकरी सोडणार आहे, याच्यामध्ये पेन्शन आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, ग्रॅज्युएटी आहे, मग चांगली आहे ना गव्हर्नमेंट, मग करा नोकरी. आम्ही नाही, अरे काय मतलब हे गव्हर्नमेंट म्हणजे, तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट म्हणजे, आणि इतक्या हिरिरीने सांगतात की ते करतायत गव्हर्नमेंट नोकरी आणि ती कशी वाईट, असं एक अर्धा तास लेक्चर ते देत असतात. जेव्हा गेलं तेव्हा मोठे आहे. मग असं वाटतं की का बरं गव्हर्नमेंट नोकरी करतात. आयुष्य असंच आहे बघा, आपण जी गोष्ट मिळते की नाही त्याचा आनंद कधीच मानत नाही आणि ती कशी वाईट आहे असं वर्णन करतो आणि आपल्याला पर्याय नसतो. ही मजबुरी कोणाला सांगता येत नाही. म्हणजे याशिवाय वेगळं काही आपल्या हातात नाही आहे हे सांगू नाही शकत. मग दोन्ही मिळून आपलं गाडा पुढे जातो. मला सांगा, तेंडुलकरनी 10वी मध्ये मी 9वीचं शिक्षण सोडलं तरी चांगलं केलं का वाईट? सभागृहात मिक्स प्रतिक्रिया आहे. चांगलं केलं का वाईट केलं? एवढा मोठा तेंडुलकर साधं 10वी नाही होऊ शकला. म्हणजे असं बघायचं का त्याच्याकडे आपण? साधा मॅट्रिक पास नाही शकला. आमचा गण्या पण झाला मॅट्रिक, हा असं बघायचं का? तर तेंडुलकरने 9वी शिक्षण सोडलं म्हणजे प्रत्येकाने 9वी शिक्षण सोडायला पाहिजे. आपण पुढे शिकलो केवढी मोठी चूक होते आपल्या हातून, असं बघायचं. तेंडुलकर बघा जगविख्यात क्रिकेटर झाला. शेवटच्या 3 वर्षात त्याला रेकॉर्ड नव्हते तोडायला. तो स्वतःचा रेकॉर्ड मागच्या वर्षीचा यावर्षी तोडायचा. अशी शेवटचे 3 वर्ष गेले आणि सगळ्यात यंग अवस्थेमध्ये भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारा तो झाला. असे जगभरात असंख्य लोक आहेत त्याचे चाहते आणि त्याला न ओळखणारे फारच कमी असतील. इतकं कार्य मिळवला माणूस, हा गणित त्याला येत नव्हतं, त्याला इंग्लिश येत नव्हतं, तो 9वी पास नाही झाला असं म्हणतात. मग सांगा शिक्षणाचं खरं महत्व काय? पुन्हा आपण त्याच्यातच येऊ. 6 विद्या या विमुक्त आहे. शिक्षणाने तेंडुलकरला सांगितलं, तेंडुलकर, यू नीड नॉट लर्न मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश, यू नीड नॉट एक्सेल, यू कॅन अटरली फेल इन बोथ द सब्जेक्ट्स. यू आर नॉट बॉर्न फॉर दॅट, यू आर बॉर्न फॉर द क्रिकेट, एक्झिबिट अँड एक्सेल. कारण प्रत्येक जण जगातली प्रत्येक गोष्ट करू शकत नाही. पण आपला कसा आग्रह असतो की जनरहाटीप्रमाणे सगळ्यांनी 10वी केलं पाहिजे, मग 12वी केलं पाहिजे, मग ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, मग त्यातल्या त्यात कोणतं ग्रॅज्युएशन केलं पाहिजे ज्याला समाजात मान आहे. असं करत म्हणजे आपण काय करतो, जगाच्या मानाच्या ज्या काही आपल्या भूमिका आहेत त्याच्या मागे चेस करत 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 पुढे जातो. आणि मग लक्षात येतं की आपण एका ज्याला हा मृगजळ असतं की नाही, मृगजळ कसं असतं, ते हरिणी जे आहे ते त्याला वाटतं की उन्हामुळे जे दिसतंय मृगजळ तर ते खरंच जळ आहे वाटतं आणि तो पाण्याने तहानलेला आहे, तो त्याच्यामध्ये जोरात धावतो. तो पुढे गेल्यानंतर ते मृगजळ पुढे जातं, संपत नाही ते पुढे जातं. हा भास हा कंटिन्युअस पुढे पुढे सरकतो. मग एका मागून एक आपल्या आयुष्याचे टप्पे आपण करत जातो. एक ओळख आवश्यक आहे, स्वतः ओळखा. हा पहिला मुद्दा मी सांगितला. मग स्वतःला ओळखताना होतं काय, एकदम यश मिळालं की असं वाटतं आपलं आपण कर्तृत्ववान आहोत. 10वी मध्ये एकदम टॉप, तुला मिळत नाहीये मी नाही तर काय, काही मुलं पर्सनली घेऊन घेतात असं नाही. 10वी मध्ये एकदम टॉप मार्क, 12वी मध्ये एकदम टॉप मार्क. मी इंजिनिअरिंग मध्ये 42 वर्ष शिकवलं आहे, मला अनुभव आहे. इंजिनिअरिंग मध्ये आल्यावर फर्स्ट इयरला 4 बॅकलॉग. अशा एक दोन नाही, अशा अनेक लोक बघितलेत मी. मग ते यश खरं होतं का हे अपयश खरं आहे? एकाच व्यक्तीच आहे, एकाच व्यक्तीच आहे. आणि मग काउन्सिलिंगला पेरेंट्स आणि मुलाला घेऊन काय करावं आता याचं? म्हणजे आता प्रश्न आहे ना, 10वी 12वी मेरिट म्हटलं तर गावभर पेढे वाटले. आता 4 बॅकलॉग कोणाला सांगायचं, म्हणजे सांगता येत नाही आणि वस्तुस्थिती नाकारता येत नाही. काय करायचं काय?
होता जो वरियंबरी तपततो चंडांशु तेजे निजे झाला निष्प्रभतारकाधिपती बोला कशाला तुझे राहूच्या वदनी अजीग वसता तो भानुदैवे आहा कैसे क्षुद्र ही काजवे चमकती त्याच्या पुढे हे पहा. अशा अशा खट 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 असं ताकदीने कोणी म्हटलं की लोक म्हणतात काय जबरदस्त संस्कृत आहे माणसाचं. पण ही कविता मराठीतली